नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही इथे पाहू शकता. आज आपण तनमनी कसा बनवायचा आहे ते पाहणार आहोत. पार्ट 2 मध्ये आपण पेंडंट कसा बनवला ते बघितलं. जर का तुम्ही बघितला नसाल तर एकदा पार्ट 2 बघून घ्या. हाताला इंजरी झाल्यामुळे व्हिडिओ अपलोड करता आले नाही, त्याबद्दल माफी असावी. तर चला तर मग आपण पाहूया आपण हे तनमनी कसं बनवलं. पार्ट 2 मध्ये आपण हा पेंडंट कसा बनवला ते बघितलं आणि त्याच्यावरती आपण चार लाईनची मंगळसूत्राची सर लावून मी तुम्हाला दाखवली त्याचं मंगळसूत्र कसं बनवायचं ते. आता या व्हिडिओमध्ये आपण याच पेंडंटचा वापर करून तनमनी कसा बनवता येईल हे पाहूया. तर आता इथे मी दोरा घेतलेला आहे कॉटनचा. तुम्हाला पाहिजे तेवढ्या हाईटचा तुम्ही दोरा इथे घेऊ शकता. मला थोडासा मिडलाईन हवा होता, त्यामुळे मी थोडासा जास्त घेते. आपल्याला जेवढी हाईट पाहिजे आहे त्याच्या थोडा जास्त घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला गाठ वगैरे व्यवस्थित मारता येतात आणि उरलेला दोरा आपण कटसुद्धा करू शकतो. तर मी अशा प्रकारे थोडा जास्त दोरा घेतलेला आहे. यामध्ये आता आपण जमरिंग ओवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा दोरा डबल दोरा करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि व्यवस्थित असा एकाच मापाचा दोरा करून घेतलेला आहे. जमरिंगच्या बाजूनी आपल्याला आता व्यवस्थित अशा 2 गाठी मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला 2 लेअरचा दोरा छोटा मोठा होऊ नये. तुम्हाला जर का माझ्या व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण इथे आपण फ्री क्लासेस शिकणार आहोत. वेगवेगळ्या ज्वेलरीज कशा बनवायच्या ते शिकणार आहोत. तर मी आता इथे 2 गाठी मारून घेतलेल्या आहेत व्यवस्थित. आता आपल्या दोन्ही टोकांना आपण तार अटॅच करून घेणार आहोत. तुम्हाला जर का ही तार कशी अटॅच करायची आहे हे बघायचं असेल तर तुम्ही माझ्या पार्ट 1 या व्हिडिओमध्ये बघू शकता. आता मी इथे दोन्ही टोकांना तार अटॅच करून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला मोती ओवताना सोपं जाईल. इथे मी एक मोती ओवून घेतलेला आहे. त्याच मोतीमधून दुसरी बाजूसुद्धा ओवून घ्यायची आहे. फक्त आपल्याला हे एकाच मोत्यासोबत करायचं आहे सुरुवातीच्या. आता आपण दोन्ही बाजूला मोती ओवून घेणार आहोत. मला इथे मिडलाईनचा तनमनी करून घ्यायचा होता, त्यामुळे मी इथे 4 नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि मी एका बाजूस 70 मणी ओवून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूस सुद्धा 70 मणी असे 2 लाईन बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता तार लावल्यामुळे आपल्याला किती सोपं जात आहे मोती ओवायला. अशाच प्रकारे आता मी इथे 70 मणी ओवून घेतलेले आहेत. सेम आपल्याला दुसरी बाजू सुद्धा ओवून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूसही मी इथे 70 मणी ओवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याला कनेक्टर अटॅच करायचं आहे. इथे आपण दोन्ही पण दोरे एक एक करून ओवून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशा 2 ते 3 गाठी मारून घेणार आहोत. व्यवस्थित अशा टाईट गाठ मारून घ्या, जेणेकरून आपला नेकलेस सुटणार नाही किंवा लूज होणार नाही. मी इथे 2 ते 3 गाठ मारून घेत आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित अशा टाईट गाठ मारून घ्या आणि कटरच्या साहाय्याने तुम्ही इथे कट करून घ्या उरलेला दोरा. आता ह्या गाठ आपल्या सुटू नयेत म्हणून मी इथे थोडासा फेविकॉल यूज केलेला आहे. आपल्या घरात जो गम असेल तो गम तिथे तुम्ही लावा. वेगळा असं कोणताही गम नाही आहे, जेणेकरून तनमनी तुमचा खेचला गेला तर तुमचे त्या गाठी मारलेल्या सुटू नये. अशा प्रकारे मी इथे गम लावून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता हा माझा मिड लाईनचा तनमनी एक साईड रेडी झालेली आहे. सेम आता आपण इथे दुसरी बाजू सुद्धा बनवून घेणार आहोत. सेम अशी दुसरी बाजू सुद्धा बनवून घ्यायची आहे. इथे मी आता 2 बाजू रेडी करून घेतलेल्या आहेत. आता ह्याला आपण अटॅच कसं करायचं पेंडंटला हे शिकूया.
आपण आपल्या पेंडनला जे जमरिंग लावलेलं आहे तो व्यवस्थित असा थोडासा ओपन करून घ्या आणि त्यामध्येच आपली ही मोत्याची माळ अटॅच करून घ्या आणि व्यवस्थित असं पुन्हा त्याला पकडच्या साहाय्याने पॅक करून घ्या, जेणेकरून ते सुटणार नाही. दुसऱ्या बाजूसही सेम तसंच करून घ्या. जर का तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पुढची कोणती व्हिडिओ बघायला आवडेल ते. तुम्हाला कोणता दागिना शिकायचा आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवत जाऊ. मी तुम्हाला व्हिडिओ बनवून शिकवत जाईल की कोणती व्हिडिओ तुम्हाला आवडते आहे. आणि तुम्ही मला फक्त सांगा कमेंट करून की तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायची आहे, कोणता दागिना शिकायचा आहे, किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवरती सुद्धा मेसेज करून सांगू शकता. कमेंट करून जास्तीत जास्त कमेंट ज्या ज्वेलरीचं येतील ती ज्वेलरी आपण शिकू. आता इथे तुम्ही बघू शकता मी जमरिंगच्या साहाय्याने गोंडा अटॅच करून घेत आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे गोंडा अटॅच करून घेतला आहे आपल्या तनमणीला आणि खूप कमी वेळामध्ये झटपट असा तनमणी घरच्या घरी रेडी झालेला आहे. तुम्हाला हा तनमणी कसा वाटला, आवडला का, आपली मेथड कशी वाटते, प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ समजतायत का, तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतायत, तुम्हाला कोणती ज्वेलरी शिकायची आहे, प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, कारण नवनवीन अपडेट्स, व्हिडिओज आणि नवनवीन डिझाईनच्या ज्वेलरी तुम्हाला पाहायला मिळतील. आता यापुढे आपण पार्ट 4 अपलोड करणार आहोत लवकरच. त्यामध्ये तुम्हाला हा ब्रायडल तनमणी कसा बनवायचा, सेम कुंदनचा वापर करून हा ब्रायडल तनमणी कसा बनवायचा आणि लॉंगमध्ये सुद्धा आपण इथे नेकलेस कसा बनवता येईल हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आजच सबस्क्राईब करा.